हॅलो स्टुडंट्स, वेलकम. मायसेल्फ दिनेश. तर हा आहे लेन्सेस चॅप्टरचा 6th व्हिडिओ आणि या व्हिडिओमध्ये आपण यूजेस ऑफ कॉन्केव्ह लेन्सेस आणि यूजेस ऑफ कॉन्व्हेक्स लेन्सेस, ठीक आहे, तर हे दोन टॉपिक्स डिस्कस करणार आहोत. तर या आधीचे जर व्हिडिओज तुम्ही बघितले नसतील तर त्यासाठी सिम्पली यूट्यूबच्या सर्च बॉक्समध्ये टाईप करा चॅप्टरचं नाव लेन्सेस आणि त्यापुढे फ्री कोचिंगवाला म्हणून टाईप करा, तुम्हाला ते व्हिडिओज मिळून जातील. ठीक आहे, तर या व्हिडिओला आपण सुरू करूया. यात हा एकच टॉपिक आपण बेसिकली यूजेस डिस्कस करणार आहोत कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स लेन्सेसचे. ठीक आहे, तर सर्वात आधी कॉन्केव्ह लेन्सेस. ओके, तर आता बघा कॉन्केव्ह लेन्सेस काय आहे तुम्हाला माहिती आहे बरोबर. कॉन्केव्ह लेन्सेस ज्यात सरफेस हा डायव्हर्जिंग असतो बरोबर, लाईट रेज जे आहे ते डायव्हर्ज होतात, अशा प्रकारचा कॉन्केव्ह लेन्स असतो. ओके, आणि यावर जे काही लाईट इन्सिडेंट होतात ते यापासून डायव्हर्ज होतात बरोबर. ओके, यापासून इकडे डायव्हर्ज होतात आणि यांची जी इमेज आहे किंवा हा जो रे आहे तो बेसिकली इथून मागे फोकसमधून पास होतो. ठीक आहे, तर हे आपल्याला माहिती आहे. म्हणजेच बेसिकली काय तर कॉन्केव्ह लेन्स जो आहे तो डायव्हर्जिंग लेन्स आहे. ठीक आहे, डायव्हर्जिंग लेन्स आहे ज्यावर पडणारे जे लाईट रेज आहेत ते यापासून डायव्हर्ज होतात. इथे सुद्धा पडणारा हा इकडे जाणार. ओके, म्हणजे इथे येणारे जे रेज आहेत ते इथून असे दूर जातात, डायव्हर्ज होतात. ठीक आहे, तर मग आता याची युजेस काय आहे. ठीक आहे, तर पॉईंट वाईज इथेच तुम्हाला दिलेले आहे, तिथूनच मी सुद्धा सांगणार आहे. तर पहिलं आहे मेडिकल इक्विपमेंट्स. जे मेडिकल म्हणजे जे आपल्या आरोग्याशी संबंधित जे सेक्टर आहे, जसं की एक झालं हॉस्पिटल्स वगैरे. ओके, किंवा मेडिकल ज्या लॅब्स आहेत त्यामध्ये जे इक्विपमेंट्स असतात, साहित्य असतात, त्यांच्यामध्ये यांचा यूज केला जातो. स्कॅनरमध्ये वगैरे जे डॉक्युमेंट्स तुम्ही स्कॅन करता ते कम्प्युटरवर दिसतं तुम्हाला. ठीक आहे, स्कॅन करून. तर त्या स्कॅनरमध्ये CD प्लेअरमध्ये, ठीक आहे, CD प्लेअर माहिती आहे सर्वांना, ज्यामध्ये जी DVD आहे ती टाकली जाते आणि ती प्ले होते. सो CD प्लेअर. आता यामध्ये का बरं यूज केलं जातं, कारण हे जे इन्स्ट्रुमेंट आहे ते लेझर लाईटचा यूज करतात. ठीक आहे, यांच्यामध्ये लेझर लाईटचा यूज केला जातो आणि तो लेझर लाईट, ठीक आहे, किंवा त्या लेझर लाईटच्या प्रॉपर वर्किंगसाठी हा कॉन्केव्ह लेन्स तिथे यूज केला जातो. ठीक आहे, सो फॉर प्रॉपर वर्किंग ऑफ दिस इक्विपमेंट्स कॉन्केव्ह लेन्सेस आर यूज, कारण तिथे लेझर लाईट यूज केला जातो. ओके, आणि तो जो लेझर लाईट आहे तो मग हा लेन्सवर असा टाकला जातो आणि त्याला डायव्हर्ज करण्यासाठी बेसिकली इथे हा लेन्स वापरला जातो. ठीक आहे, तर असे खूप सारे इक्विपमेंट्स आहेत, एवढेच नाही खूप सारे आहे की ज्यांच्यामध्ये हा अगेन यूज केला जातो कॉन्केव्ह लेन्स. ठीक आहे, सेकंड आहे की पीप होल इन द डोअर. तर पीप होल म्हणजे काय असतं, समजा दरवाजा जर असेल हा, तर दरवाजाला बघा इथं छोटंसं एक होल असतं की जिथून बाहेरून कोण आलं आहे ते पाहण्यासाठी ते छोटंसं होल असतं दरवाजाला. ठीक आहे, आता इथे वापरला जातो कॉन्केव्ह लेन्स. का बरं, कारण तुम्हाला माहिती आहे ज्यातून हे रेज येतात, हा जो कॉन्केव्ह लेन्स इथे वापरला जातो, तर यावर जे काही रेज पडतील ते तुम्हाला डायव्हर्ज होतील. म्हणजेच काय, तर तुम्हाला जी इमेज दिसायची, समजा इथे ऑब्जेक्ट असेल तर ऑब्जेक्ट जो आहे त्यातली जी इमेज तुम्हाला दिसणार ती मोठी होणार बेसिकली. ओके, रेज इकडे गेल्यामुळे ती इमेज तुम्हाला मोठी दिसणार बरोबर. त्यामुळे जो कोणी दरवाजाच्या मागे असणार तोसुद्धा जेव्हा तुम्ही दरवाजातून बघाल त्याला, तोसुद्धा तुम्हाला मोठा दिसेल. कारण एवढूचं छिद्र जर तुम्ही दरवाजाला कराल तर तुम्हाला तो व्यक्तीसुद्धा छोटासा दिसेल, म्हणजे पूर्ण चेहरा दिसणार नाही. तर पूर्ण दिसण्यासाठीच इथे डायव्हर्जिंग लेन्स, ठीक आहे, डायव्हर्जिंग लेन्स म्हणजेच कॉन्केव्ह लेन्स यूज केला जातो. का बरं, तर इथे लेन्स असे डायव्हर्ज होतात म्हणून. ओके, नेक्स्ट आहे स्पेक्टॅकल्स. चष्म्यांमध्ये यूज केलं जातं कशासाठी, तर टू करेक्ट द नियर सायटेडनेस. हे आपण बघितलं आहे आधीच. ओके, नियर सायटेडनेस. ओके, तर चष्म्यांमध्ये सुद्धा. त्यानंतर टॉर्च. ओके, बॅटरीमध्ये सुद्धा. का बरं बॅटरीमध्ये, कारण आपल्याला माहिती आहे बॅटरीमध्ये जो इथे समजा बॅटरीचं जर तोंड असेल तर ऑब्व्हियसली इथून जो लाईट येणार आहे बॅटरीमधून तो काय व्हायला पाहिजे, चारही बाजूंनी असा पसरायला पाहिजे पूर्ण. ओके, तर हा कधी पसरणार, जर इथे कॉन्केव्ह लेन्स असणार तर. का बरं, तर कॉन्केव्ह लेन्स जो आहे तो डायव्हर्जिंग लेन्स आहे. रेज काय होतात, डायव्हर्ज होतात. इथून फोकस जर असेल तर या फोकसपासून ते एका पॉईंटपासून म्हणजे फोकसपासून ते डायव्हर्ज होताना म्हणजे बाहेर जाताना असे दिसतात. सेम इथे सुद्धा, कारण बॅटरीचं लाईट सर्व बाजूंनी पसरलं पाहिजे म्हणून इथे डायव्हर्जिंग लेन्स म्हणजेच कॉन्केव्ह लेन्स वापरलं जातं. कॉन्व्हेक्स जर यूज केला असतं तर काय झालं असतं, समजा कॉन्व्हेक्स केलं असतं तर हे रेज एका पॉईंटवर कॉन्सन्ट्रेट झाले असते इथे सर्व बरोबर, एका पॉईंटवर कॉन्व्हर्ज झाले असते ते, म्हणून इथे कॉन्व्हेक्स लेन्स यूज केला जात नाही तर कॉन्केव्ह. का बरं, तर लाईट रेज डायव्हर्ज होतात म्हणून. ओके, नेक्स्ट आहे
कॅमेरा, टेलिस्कोप, मायक्रोस्कोप यांच्यामध्ये सुद्धा यूज केला जातो. बरोबर आहेत, कारण ते डिव्हाइसच आहे. सो त्यांच्यामध्ये सुद्धा कॉन्केव्ह लेन्स यूज केला जातो. का बरं? तर इमेज शार्प व्हावी म्हणून, चांगल्या क्वालिटीची, गुड क्वालिटी इमेजेस. ओके, सो त्यामुळे याच्या इथे यूज केला जातो. आता बघा, दीज इन्स्ट्रुमेंट्स मेनली यूज कॉन्व्हेक्स लेन्सेस. यांच्यामध्ये मेनली कॉन्व्हेक्स लेन्सेस यूज केले जातात. ओके, कसे तर ते आपण पुढे पाहणारच आहोत. ठीक आहे, पुढे आपला टॉपिक तोच आहे. तर मेनली कॉन्व्हेक्स लेन्स असतात, परंतु गुड क्वालिटी इमेज फॉर्म होण्यासाठी कॉन्केव्ह लेन्ससुद्धा थोड्या प्रमाणात यूज केला जातो. इन फ्रंट ऑफ आयपीस किंवा इनसाईड, त्याच्या आतमध्ये किंवा आयपीसच्या पुढे. ठीक आहे, आयपीस वगैरे काय आहे ते पुढे कळणार तुम्हाला. तर तिथेसुद्धा कॉन्केव्ह लेन्स यूज केला जातो. ठीक आहे, मेनली कॉन्व्हेक्सच असतात, परंतु कॉन्केव्हसुद्धा थोड्या प्रमाणात यूज केला जातो. ठीक आहे, तर हे सर्व होते कॉन्केव्ह लेन्सेसचे यूजेस. तुम्हाला यातले 2-4 तरी यूजेस माहिती असेल, 4 पॉईंट्स नेमके माहिती असायला पाहिजे. ठीक आहे, काय यूजेस आहेत ते. ओके, त्यानंतर आता नेक्स्ट आहे मग यूजेस ऑफ कॉन्व्हेक्स लेन्सेस. ठीक आहे, आता कॉन्व्हेक्स लेन्स ते सुद्धा तुम्हाला माहिती आहे. कॉन्व्हेक्स लेन्सविषयी, कॉन्व्हेक्स लेन्स जो आहे तो आहे कॉन्व्हर्जिंग लेन्स. बरोबर, हा प्रिन्सिपल ॲक्सिस, आणि यावर जे काही रेज पडणार ते सर्व फोकसमधून पास होणार, म्हणजे एका पॉईंटवर कॉन्व्हर्ज होणार. जे काही सर्व रेज येतील ते या एका पॉईंटवर म्हणजेच फोकसवर कॉन्व्हर्ज होतात, म्हणून याला म्हणतात कॉन्व्हर्जिंग लेन्स. ठीक आहे, मग जिथे कुठे आपल्याला लाईट जो आहे तो एका पॉईंटवर कॉन्व्हर्ज करायचा आहे किंवा जमा करायचा आहे, तर तो तिथे यूज करावा लागेल आपल्याला कॉन्व्हर्जिंग लेन्स, म्हणजेच कॉन्व्हेक्स लेन्स. ठीक आहे, तर त्यानुसार याची यूजेस आहे. तर पहिला आहे मग सिम्पल मायक्रोस्कोप. आता सिम्पल मायक्रोस्कोप म्हणजे काय? तुम्ही मॅग्निफायर पाहिलं आहे. ओके, कसं असतं तर तुम्हाला माहिती आहे, असा गोल असतो. ओके, आणि त्याला एक असा दांडा असतो हाती पकडण्यासाठी, आणि इथे असतो कॉन्व्हेक्स लेन्स. कशासाठी? तर एकतर तुम्ही बघितलं असेल ते अक्षरं जे आहे ते मोठे करून वाचण्यासाठी वगैरे यूज केलं जातं त्याला. बरोबर आहे, त्यासाठीच तुम्ही मोस्टली पाहिला वगैरे असेल. ठीक आहे, तर इथे यूज केला जातो कॉन्व्हेक्स लेन्स किंवा कॉन्व्हर्जिंग लेन्स. ठीक आहे, तर हा आहे सिम्पल, म्हणजे इथे एकच असतो, सिम्पल असतं स्ट्रक्चर कॉन्व्हेक्स लेन्सचं, एकच कॉन्व्हेक्स लेन्स असतो. ठीक आहे, तर त्याला म्हणतात सिम्पल मायक्रोस्कोप. ठीक आहे, तर पहिलं आपण पाहणार आहोत सिम्पल मायक्रोस्कोप. म्हणजे यात काय असणार तर एकच लेन्स असणार. ओके, आणि याचं मेन काम काय असणार तर एखाद्या गोष्टीला झूम करणे किंवा मोठी करून बघणे. ठीक आहे, तर होतं काय बघा, आता इथे बघा, जेव्हा तुम्ही ऑब्जेक्ट जर इथे ह्या लेन्सच्या जवळ ठेवाल, इथे समजा ठेवला, हा आहे ऑब्जेक्ट पी आणि क्यू. ठीक आहे, तर इथून बघा 2 रेज येतील. ओके, एक तर हा पॅरलल येणार आणि दुसरा ऑप्टिकल सेंटरमधून जाणार. हे बघा, इथे आपल्याला सर्व ज्या काही डायग्राम्स आहेत तिथे आपल्याला 2च रेज असणार. कुठली ऑब्जेक्ट जो काही तुम्ही ठेवाल त्यातून 2च रेज, एक रेज जाणार पॅरलल प्रिन्सिपल ॲक्सिसला आणि दुसरी जाणार ऑप्टिकल सेंटरमधून. ठीक आहे, ह्या 2च रेज काढायच्या आहे. ठीक आहे, ह्या 2च रेज मग त्यांना पुढे इथून पास करायचं, जिथे कुठे इंटरसेक्ट होणार तिथे इमेज फॉर्म होणार. आता ह्या बघा, ह्या इथे इंटरसेक्ट होत नाही तर त्यांना मागे एक्सटेंड करायचं, जिथे इंटरसेक्ट होणार तिथे इमेज फॉर्म होणार. ठीक आहे, बस सिम्पल हेच करायचं आहे. 2 रेज असणार, ऑब्जेक्टपासून येणाऱ्या 2 रेज, एक जाणार पॅरलल प्रिन्सिपल ॲक्सिसला, दुसरा ऑप्टिकल सेंटरमधून, आणि जिथे इंटरसेक्ट होणार तिथे इमेज. ओके, तर इथे सुद्धा सेम पॅरलल जाणारी रेज इथून फोकसमधून पास होणार, आणि जी ऑप्टिकल सेंटरमधून आली आहे ती न चेंज होता सरळ जाणार. मग बघा, इकडे तर हे इंटरसेक्ट होणार नाही पुढे, मग हे मागे इंटरसेक्ट करायचे. सो इथे जे मागे इंटरसेक्ट होणार, तर बघा हा पी क्यू तुमचा ऑब्जेक्ट बघा केवढूसा आहे, छोटासा ऑब्जेक्ट आहे, पण त्याची जी इमेज फॉर्म झाली आहे ती मोठी फॉर्म झाली आहे. बरोबर ना, मोठी फॉर्म झाली आहे. म्हणजेच काय, छोटी इमेज मोठी करून बघण्यासाठी हा सिम्पल मायक्रोस्कोप यूज केला जातो. ठीक आहे, छोटीशी इमेज म्हणजे जे आता अक्षर आहे ते दिसत नसेल तर तिथे कॉन्व्हेक्स लेन्स हा असा वापरला जातो मोठे करून बघण्यासाठी. सो सिम्पल मायक्रोस्कोप तो. ओके, आता बघा, इमेज जी आहे ती ऑब्जेक्टच्या साईडला फॉर्म झाली आहे, त्यामुळे तुम्हाला ही स्क्रीनवर घेता येणार का? नाही, कारण तुम्ही जर इथे स्क्रीन ठेवाल तर तिथेच ऑब्जेक्ट आहे ना. जसं की तुम्हाला आता हे अक्षर वाचायचं आहे, तुम्ही म्हणाल की हे अक्षर मला मोठे दिसत आहे, परंतु मला हे स्क्रीनवर घ्यायचं आहे. तुम्ही जर स्क्रीन ठेवाल तर ते स्क्रीन दिसणार तुम्हाला. म्हणजेच काय, तर बेसिकली ही जी इमेज आहे ती तुम्ही स्क्रीनवर घेऊ शकत नाही. म्हणजेच ही इमेज जी आहे ती व्हर्च्युअल आहे. व्हर्च्युअल म्हणजे आभासी, तुम्ही स्क्रीनवर घेऊ शकत नाही ती. आणि स्ट्रेट आहे, सरळ आहे, ती इरेक्ट आहे. जशी ही इमेज आहे पी क्यू तशीच ही सुद्धा आहे, सरळवरती. ठीक आहे, सो ए कॉन्व्हेक्स लेन्स इज विथ स्मॉल फोकल लेंथ. बरोबर आहे, स्मॉल असतो त्यामुळे स्मॉल फोकल लेंथ असते त्याची. आणि इथे जी इमेज फॉर्म होते ती असते व्हर्च्युअल.
व्हर्च्युअल म्हणजे आभासी, तुम्ही स्क्रीनवर घेऊ शकत नाही. ओके, इरेक्ट असते म्हणजे स्ट्रेट असते, वरती असते. आणि बिगर इमेज ऑफ ॲन ऑब्जेक्ट, मोठी फॉर्म होते बघा. पी क्यू छोटा आहे तर पी डॅश क्यू डॅश मोठी आहे. ठीक आहे, तर मोठी इमेज फॉर्म करण्यासाठी यूज केला जातो. यालाच सिम्पल मायक्रोस्कोप किंवा मॅग्निफाईंग लेन्ससुद्धा म्हणतात. तर इथे ही जी इमेज फॉर्म होते ती 20 टाइम्स लार्जर होते, म्हणजे जी ओरिजिनल इमेज आहे त्यापेक्षा 20% जास्त मोठी. ओके, तर एवढी इमेज तुम्हाला भेटते. आता ही कोणी यूज केले जाते, कोणाकडून मोस्टली सिम्पल मायक्रोस्कोप यूज केले जातात. तर त्यात असतात वॉच रिपेअर, जे घड्याळाला रिपेअर करतात ते. कारण तुम्हाला माहिती आहे घड्याळीमध्ये जे इन्स्ट्रुमेंट असतात ते खूप छोटे छोटे असतात. ठीक आहे, तर त्यांना केअरफुली बघण्यासाठी, मोठं करून बघण्यासाठी सिम्पल मायक्रोस्कोप यूज केले जातात. कोणाकडून? वॉच रिपेअरर्सकडून, घड्याळ दुरुस्ती करणाऱ्यांकडून. टेस्टिंग प्रिसियस जेम्स अँड फाइंडिंग देअर डिफेक्ट्स, जे रत्न वगैरे आहे, ज्यांना हिरे वगैरे म्हणतो, किंवा जे सोन्याचे वगैरे व्यापारी आहे, सोन्याच्या चांदीचे, त्यांच्याकडे बघा, त्यांनीसुद्धा असं झूम करून बघण्यासाठी त्यांनी सिम्पल मायक्रोस्कोप वापरतात. ओके, का ते खरं आहे की नाही, खोटं आहे, किंवा त्यातले काही डिफेक्ट्स, दोष फाइंड करण्यासाठी सिम्पल मायक्रोस्कोप यूज करतात ते. ठीक आहे, तर हा होता पहिला याचा यूज ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स, सिम्पल मायक्रोस्कोप म्हणून यूज केला जातो. हां, आणखी इथे सुद्धा ही सुद्धा एक इमेज फॉर्म होती. इथे बघा, फोकस ऑब्जेक्ट जो आहे तो फोकसवर ठेवला, तर हा ऑब्जेक्ट जो आहे तो फोकसच्या जरा पुढे घेतला आहे, म्हणजेच क्लोज टू लेन्सच्या जवळ. ठीक आहे, तर हा एक्झॅक्ट फोकसवर जेव्हा ठेवाल तर इमेज जी आहे ती बघा, इमेज जी आहे ती सरळ तुम्हाला इथे डोळ्यांवर फॉर्म होताना दिसते. कारण हे रेज बघा, कुठे इकडे सुद्धा इंटरसेक्ट होत नाही आहे आणि इकडे सुद्धा इंटरसेक्ट होत नाही. मग ही इमेज जी आहे ती इथेच फॉर्म होणार, डोळ्यांवर, सरळ डोळ्यावर फॉर्म होणार जर फोकसवर ठेवला तर. ओके, आणि इथे जर बघाल तुम्ही तर इमेजसुद्धा प्रॉपर जेवढी आहे तेवढीच फॉर्म होणार. ओके, जर फोकसवर ठेवलं तर. मग जसं कमी जास्त कराल त्यानुसार त्या इमेजची साईजसुद्धा कमी जास्त होणार. ओके, जेवढ्या जवळ तुम्ही ऑब्जेक्ट आणणार, म्हणजे जेवढ्या जवळ हा जर लेन्स असेल, जेवढ्या जवळ नेणार तेवढी मोठी ही इमेज फॉर्म होणार. ठीक आहे, ओके. नेक्स्ट आहे मग कंपाऊंड मायक्रोस्कोप. आता कंपाऊंड मायक्रोस्कोप कसा असतो तर तुम्ही लॅबमध्ये वगैरे बघितलाच असणार कंपाऊंड मायक्रोस्कोप. त्याला खाली बघा 3 अशा प्रकारचे हे असतात बघण्यासाठी. आता माझी डायग्राम तर प्रॉपर नाही आहे, बरं समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुम्ही सुद्धा बघितलं आहे, अशा प्रकारे असतो. त्याला वरती बघण्यासाठी मदत त्याची बॉडी असते, बरोबर, मदत बॉडी असते अशी, आणि त्याला खालून असे 3 लेन्सेस असतात बघा. ओके, ज्यांना ऑब्जेक्टिव्ह लेन्सेस म्हणतात. आणि याला वरती असं, आणि याला एक स्टँड असतं. ठीक आहे, स्टँडवर ठेवून असतं, इथून बघायचं असतं आपल्याला. आणि इथून हा लेन्सेस जे आहे ते चेंज करून तुम्हाला इथे खाली एका स्लिटवर बॅक्टेरिया किंवा जे छोटे ऑब्जेक्ट्स आहेत ते ठेवावे लागतात, सेल्स, बॅक्टेरिया, आणि ते इथून तुम्हाला मोठे दिसतात. बरोबर आहे, छोट्या गोष्टी मोठ्या करून बघण्यासाठी मायक्रोस्कोप यूज केला जातो. बरोबर आहे, तर त्याला म्हणतात कंपाऊंड मायक्रोस्कोप. हा जो आपण बघितला आहे हा होता सिम्पल, बघा सिम्पल एकच लेन्स असणार तो सिम्पल मायक्रोस्कोप. हा आहे कंपाऊंड मायक्रोस्कोप. कंपाऊंड का बरं म्हणतात? कारण त्याच्यात 2 असतात लेन्स म्हणून. ओके, 2 लेन्स कंबाईन केले जातात म्हणून कंपाऊंड. इथे सिम्पल एकच असतो म्हणून सिम्पल मायक्रोस्कोप. ओके, मायक्रोस्कोपचं काम काय आहे तर एखादी जी छोटी गोष्ट आहे तिला मोठं करून बघणे, छोट्या गोष्टीला मोठं करून बघणे, हे मायक्रोस्कोपचं काम. ओके, तर कंपाऊंड मायक्रोस्कोप तुम्ही बघितला आहे. आता यात बघा 2 लेन्स असतात, एक इथे असतो वरती जिथून आपण बघतो तिथे, आणि एक इथे असतो खाली जिथे ऑब्जेक्ट असतो तिथे. ठीक आहे, तर बघा मग याचं जे स्ट्रक्चर आहे ते तुम्हाला इथे दिलेलं आहे. 2 लेन्स असतात. आता याचं वर्किंग वगैरे आपण बघणार आहोत. सुरुवात करू इथून. आपण काय काम आहे याचं तर इट इज यूज टू ऑब्झर्व स्मॉल साईज ऑब्जेक्ट. जे छोटे ऑब्जेक्ट आहे त्यांना ऑब्झर्व करण्यासाठी यूज केलं जातं. कुठले छोटे तर जे ब्लड सेल्स आहेत. सेल्स, आता ब्लड सेल्स नाही असं काही नाही, खूप सारे सेल्स आहेत की जे ऑब्झर्व करण्यासाठी कंपाऊंड मायक्रोस्कोप वापरला जातो. त्यानंतर सेल्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स, ठीक आहे, त्यांचे सेल्स, किंवा मायन्यूट लिव्हिंग बिंग्स लाईक बॅक्टेरिया, जे बॅक्टेरिया वगैरे आहे, फंजाय आहेत, ते सर्व पाहण्यासाठी, म्हणजे छोटे ऑब्जेक्ट पाहण्यासाठी बेसिकली कंपाऊंड मायक्रोस्कोप वापरले जातात. वेगवेगळ्या लॅब्समध्ये वगैरे वापरले जातात. ठीक आहे, आता इथे असतात 2 लेन्स. कुठले? एक असतो ऑब्जेक्टिव्ह लेन्स आणि दुसरा असतो आयपीस. ठीक आहे, तर 2 टाईप्सचे लेन्स असतात. कुठले असतात? दोन्हीही कॉन्व्हेक्स लेन्स असतात. 2 कॉन्व्हेक्स लेन्सेस, एक ऑब्जेक्टिव्ह, दुसरा आयपीस. आता जो डोळ्याकडे असतो त्याला म्हणतात आयपीस, आयकडे असणारा आयपीस, आणि जो ऑब्जेक्टकडे असतो म्हणजे जिथे वस्तू आहे तिथे तो असतो ऑब्जेक्टिव्ह लेन्स. ऑब्जेक्टकडे आहे म्हणून ऑब्जेक्टिव्ह लेन्स. ठीक आहे,
तर हा जर समजा कंपाऊंड मायक्रोस्कोप असेल तर हा जो खाली आहे ऑब्जेक्टकडे तो ऑब्जेक्टिव्ह, आणि हा जो वरती इथे जिथून आपण बघू, ओके, इथे आपला डोळा असणार, सो इथे जो डोळ्याकडे असतो तो असतो आयपीस. ठीक आहे, हा वरचा आयपीस हा ऑब्जेक्टिव्ह लेन्स, तर डोळ्याकडे असणारा आयपीस. मग बघा आता इथे कशी काय इमेज फॉर्म होते ते बघा. हा जो लेन्स आहे हा छोटा आहे, ऑब्जेक्टकडे जो आहे तो छोटा आहे, तर जो आयपीस आहे तो मोठा आहे, बरोबर. ह्याच्या एक्झॅक्ट अपोजिट इथे टेलिस्कोपमध्ये आहे. ठीक आहे, इथे टेलिस्कोपमध्ये काय होतं की जो ऑब्जेक्टिव्ह आहे तो मोठा आहे आणि आयपीस छोटा आहे, म्हणजे याच्या अपोजिट आहे. ठीक आहे, ओके. तर याच्या एक्झॅक्ट अपोजिट हा आहे. आता बघा इथे इमेज कशी काय फॉर्म होते ते बघा. हा ऑब्जेक्टिव्ह म्हणजे इथे काय स्लाईडवर आपण एखादा कुठला समजा सेल वगैरे काही ठेवू, म्हणजे तो झाला ऑब्जेक्ट, हा समजा ऑब्जेक्ट आहे. मग तर हा बघा ऑब्जेक्ट, इथे सुद्धा दोन रेज असतात आपल्याला माहिती आहे. एक असणार पॅरलल प्रिन्सिपल ॲक्सिसला आणि दुसरा असतो ऑप्टिकल सेंटरमधून जाणारा. दोनच का बरं घेतो, कारण ह्या दोन रेजच्या मध्ये मग बाकी सर्व रेज कन्सिडर केले जातात की यांच्यामधून सर्व लाईट येत आहे मग. ठीक आहे, तर सर्व म्हणजे एकाच वेळी दर्शवण्यापेक्षा दोन मेन जे आहे ते दाखवले जातात. ठीक आहे, तर हा पॅरलल येणारा ऑब्व्हियसली फोकसमधून पास होणार आणि जो ऑप्टिकल सेंटरमधून आला आहे तो सरळ जाणार आणि इथे इमेज फॉर्म होणार, बरोबर आहे. म्हणजे पहिला ऑब्जेक्ट जो आहे त्यापासून पहिल्या लेन्समुळे म्हणजे ऑब्जेक्टिव्हमुळे इथे इमेज फॉर्म झाली. ठीक आहे, आता ही जी इमेज फॉर्म झाली ती आयपीससाठी ऑब्जेक्ट म्हणून काम करणार. ही इमेज कशी फॉर्म झाली आहे बघा, उलट फॉर्म झाली आहे, बरोबर. उलट फॉर्म झाली आहे म्हणजेच कशी झाली आहे, ही इन्व्हर्टेड इमेज फॉर्म झाली आहे. ठीक आहे, मग ही इन्व्हर्टेड इमेज इथे आयपीससाठी ऑब्जेक्ट म्हणून काम करणार आणि इथपासून जे रेज येणार. ठीक आहे, आता तुम्ही म्हणाल की हे तर रेज इकडे चालले आहे बघा, हा असा चालला आहे आणि हा जो रे आहे तो असा पुढे जाणार. ठीक आहे, हे रेज पुढे जाणार म्हणाल, बरोबर आहे. तर हे बघा जे रेज येतात मी सांगितलं की हे यांच्या मधात दरम्यान जे रेज असतात ना ते सर्व रेज असतात. हे फक्त ह्या दोनच रेज नाही जे दाखवले ते, त्यांच्यामध्ये सुद्धा रेज असतात. फक्त इथे सिम्प्लिसिटी म्हणून दोन रेज फक्त दाखवले जातात, परंतु खूप सारे असे लाईट रेज असतात. तर इथे सुद्धा खूप सारे असतात जे इथून जायचे आहे पुढे ते निघून जातात आणि जे इथे इन्सिडंट व्हायचे आहे ते इथे इन्सिडंट होतात. म्हणजे पूर्णच्या पूर्ण लाईट जो आहे तो इथून निघत नाही बाहेर, म्हणजे असे रेज जात आहे तर असा पूर्ण लाईट इथून जात नाही, तर बाकीचा जो थोडासा लाईट होतो तो इथून पास होतो. ओके, आणि त्यामुळेच हा जो बाकी लाईट आहे तो सुद्धा अगेन इथून काही पास होणार, त्यासाठी मग हे रेज दाखवले जातात. तर इथला सुद्धा पॅरलल असणार, तो इथून जाणार आणि ऑप्टिकल सेंटरमधून सरळ जाणार. आता बघा हे रेज इकडे तर इंटरसेक्ट होणार नाही कारण हे दूर चालले आहे, त्यामुळे मग यांना इथे पुढे एक्सटेंड करायचं, जिथे इंटरसेक्ट होणार तिथे इमेज फॉर्म होणार. ठीक आहे, तर अशा पद्धतीने इथे इमेज फॉर्म झाली आहे. मग आता बघा तुमचं ऑब्जेक्ट आहे हा छोटासा एवढूसा ऑब्जेक्ट आहे, तर इमेज बघाल तर ही एवढी मोठी इमेज फॉर्म झाली आहे. ओके, म्हणजे छोटासा ऑब्जेक्ट तुम्हाला खूप मोठा होऊन दिसतोय. ठीक आहे, म्हणजेच जे सेल्स वगैरे आहे किंवा जे छोट्या गोष्टी आहे बॅक्टेरियासारख्या त्या तुम्हाला एवढ्या मोठ्या होऊन दिसतात. ठीक आहे, म्हणून तिथे मग कंपाऊंड मायक्रोस्कोप वापरला जातो. ओके, तर बघा मग ऑब्जेक्टिव्ह हॅज स्मॉलर क्रॉस सेक्शन अँड स्मॉलर फोकल लेंथ. जो ऑब्जेक्टिव्ह आहे तो स्मॉलर आहे, बरोबर आहे. स्मॉल असल्यामुळे क्रॉस सेक्शन स्मॉल असणार. क्रॉस सेक्शन म्हणजे काय, समजा हा जर पेन आहे, हा पेनला जर मी इथून कापलं तर काय होणार, मला असा गोल भाग दिसणार, तो झाला त्याचा क्रॉस सेक्शन. तसंच लेन्सला कापलं तर त्याचा एक भाग दिसणार, तो म्हणजे त्याचा क्रॉस सेक्शन. छोटा असल्यामुळे याचा क्रॉस सेक्शन छोटा आणि छोटी फोकल लेंथ, मोठा असल्यामुळे याचा क्रॉस सेक्शन मोठा आणि मोठी फोकल लेंथ. ठीक आहे, तर तेच इथे सांगितलं आहे. त्यानंतर आता याचा यूज करून, ह्या कॉम्बिनेशनचा यूज करून हायर मॅग्निफिकेशन म्हणजे खूप जास्त मॅग्निफिकेशन पॉसिबल आहे किंवा भेटतं आपल्याला. कसं, तर इथे दोन स्टेजेसमध्ये होतं. मॅग्निफिकेशन ऑकर्स इन 2 स्टेजेस. कुठली तर इथे एक आणि ही इथे. पहिल्या स्टेजमध्ये काय होणार, जो ऑब्जेक्ट आहे त्याची इथे इमेज फॉर्म होणार. ठीक आहे, सो इमेज फॉर्म बाय द फर्स्ट लेन्स ॲक्ट ॲज ऑब्जेक्ट फॉर द सेकंड लेन्स. जी फर्स्ट लेन्समुळे इथे इमेज फॉर्म झाली आहे ती सेकंडसाठी इथे ऑब्जेक्ट म्हणून काम करणार. ओके, ऑब्जेक्ट आणि द ॲक्सिस ऑफ बोथ लेन्स आर अलॉंग द सेम लाईन. हां, ॲक्सिस तर सेम लाईन्सने असतात बघा, हा प्रिन्सिपल ॲक्सिस दोघांसाठी सेम असणार. ओके, म्हणजे त्या लेन्सेस ना बेसिकली त्यामध्ये अरेंजच अशा पद्धतीने केले जातं की ते एकमेकांसाठी ते सेम असावी त्यांची प्रिन्सिपल ॲक्सिस. ओके, ठीक आहे, आणि त्यांना अशा पद्धतीने फिट केलं जातं. फिटेड इनसाइड मेटॅलिक ट्यूब, मेटलची असते, इन सच अ वे दॅट डिस्टन्स बिटवीन देम कॅन बी चेंज. म्हणजे त्यांना मागे पुढे बेसिकली करता येईल किंवा त्यांना फिरवता येईल अशा पद्धतीने त्यांना फिट केलं जातं. ओके, म्हणजे कशासाठी, तर ऑब्जेक्ट किती मोठा आहे, कशी इमेज फॉर्म होत आहे,
तर त्यांना झूम आऊट झूम इन करण्यासाठी वगैरे ते सर्व अरेंजमेंट केली जाते. ठीक आहे. तर मग काम काय आहे तुम्हाला लक्षात आलं असेल. जी छोटी ऑब्जेक्ट आहे जसं की सेल्स झाले किंवा बॅक्टेरियाज वगैरे त्यांना मॅग्निफाय करण्यासाठी 2 टाईपचे लेन्सेस असतात. दोन्ही कॉन्व्हेक्स असतात. बरोबर, दोन्ही कॉन्व्हेक्स असतात. छोटा असतो छोटी लेंथ आणि मोठा असतो त्याची मोठी फोकल लेंथ. ओके, आणि मोठा क्रॉस सेक्शन एरिया. ऑब्जेक्टकडे असणारा ऑब्जेक्टिव्ह लेन्स, आयकडे असणारा आय पीस. ऑब्जेक्टची फर्स्ट यामुळे इमेज फॉर्म होते, तीच इमेज सेकंडसाठी ऑब्जेक्ट म्हणून काम करते आणि इथे मोठी इमेज फॉर्म होते. आता बघा, ज्या साईडला ऑब्जेक्ट आहे त्याच साईडला इमेजसुद्धा फॉर्म होते. म्हणजे इथे जर मी स्लाईड ठेवली आणि वरून जर बघत असणार मी, तर ज्या साईडला स्लाईड आहे त्याच साईडला इमेजसुद्धा फॉर्म होते. जिकडे ऑब्जेक्ट आहे तिकडेच इमेजसुद्धा, आणि मोठी इमेज फॉर्म होते. ती बघा इमेज इन्व्हर्टेड म्हणजे उलट इमेज फॉर्म होत आहे. ठीक आहे, उलटी इमेज फॉर्म होते, बिगर इमेज फॉर्म होते. ओके, तर ह्या सर्व गोष्टी आहे. आता नेक्स्ट आहे मग टेलिस्कोप. टेलिस्कोपचं यूज काय आहे तुम्हाला माहितीच आहे. जे दूर आकाशात तारे ग्रह असतात त्यांना बघण्यासाठी. म्हणजे इथे आपण कंपाऊंड मायक्रोस्कोप जो आहे तो छोट्या गोष्टी पाहण्यासाठी करायचो, जवळच्या आणि छोट्या. तेच जो टेलिस्कोप आहे तो दूरच्या गोष्टी, डिस्टंट ऑब्जेक्ट क्लिअरली, यूज टू सी डिस्टंट ऑब्जेक्ट क्लिअरली. दूरच्या गोष्टी आहे, डिस्टंट म्हणजे दूरचे ऑब्जेक्ट्स, त्यांना क्लिअरली बघण्यासाठी यूज केलं जातं टेलिस्कोप. ठीक आहे. मग कुठल्या गोष्टी दूरच्या? स्टार्स, प्लॅनेट्स, ॲस्ट्रॉनॉमिकल सोर्सेस. कुठले ॲस्ट्रॉनॉमिकल? ॲस्ट्रॉनॉमी म्हणजे जी अंतराळाशी संबंधित आहे तसे सोर्सेस. कुठले? मग तारे, प्लॅनेट्स म्हणजे ग्रह. ठीक आहे, तर या सर्वांना ऑब्झर्व करण्यासाठी. ठीक आहे. मग आता हे जे टेलिस्कोप्स असतात हे असतात 2 टाईप्सचे. एक असतो रिफ्रॅक्टिंग आणि दुसरा असतो रिफ्लेक्टिंग. ठीक आहे. तर हा जो रिफ्रॅक्टिंग आहे त्यात दोन्हीही लेन्सेस यूज केले जातात. धिस युजेस लेन्सेस. आणि ते जे रिफ्लेक्टिंग आहे त्यात मिरर्स आणि लेन्सेस दोन्ही यूज केले जातात. ठीक आहे, नावावरूनच आहे बघा. लेन्सेसमध्ये काय होतं? रिफ्रॅक्शन होतं, त्यामुळे रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप. तर जिथे मिरर यूज केला गेला आहे तिथे रिफ्लेक्शन, कारण मिरर्समध्ये रिफ्रॅक्शन होत नाही. ठीक आहे, मिरर्समध्ये रिफ्रॅक्शन होत नाही, त्यांच्यामध्ये फक्त रिफ्लेक्शन होतं. त्यामुळे हा झाला रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप, जिथे मिरर यूज केला आहे तो. ठीक आहे, मिरर आणि लेन्सेस दोन्ही. ओके, तर आता बघा इथे कशी काय इमेज फॉर्म होते ते. तर इथे सुद्धा अगेन 2 लेन्सेस यूज केले जातात. एक असतो ऑब्जेक्टिव्ह, जिकडे ऑब्जेक्ट आहे तिकडे, आणि एक असतो आय पीस, जो डोळा आहे तिकडे, डोळ्याकडे असणारा आय पीस. ठीक आहे. आता इथे बघा, इथे जे ऑब्जेक्टिव्ह आहे तो मोठा आहे. ठीक आहे, ही गोष्ट, ऑब्जेक्टिव्ह मोठा आहे आणि तो जो आय पीस आहे तो छोटा आहे. ओके. आता इथे बघा, हे जे रेज येत आहे ते पॅरलल किंवा इथून येत नाही आहे. इथून तर जात आहे ऑप्टिकल सेंटरमधून, परंतु हे पॅरलल येत नाही. का बरं पॅरलल नाही येणार? कारण तो जो ऑब्जेक्ट आहे तो आहे स्टार्स, प्लॅनेट्स, म्हणजे ते वरती आहे आकाशात. तुम्ही जर जमिनीवरून पाहत असाल तर ते आकाशात म्हणजे वरच्या भागाला आहे. त्यामुळे वरून जे रेज येतील ते ऑब्व्हियसली तिरपे येणार. त्यामुळे इथे सुद्धा हे तिरपे दाखवले आहे. ओके, आणि इथे आल्यामुळे त्यांच्यामुळे इथे इमेज फॉर्म होणार, आणि ही जी इमेज फॉर्म झाली ती मग याच्यासाठी ऑब्जेक्ट म्हणून काम करणार. ओके, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह लेन्समुळे जी इमेज इथे फॉर्म झाली आहे ती सेकंड लेन्स म्हणजे आय पीससाठी ऑब्जेक्ट म्हणून काम करणार, आणि यापासून जे रेज येणार ते नंतर इकडे जाणार. आता हे सुद्धा रेज अगेन इकडे सुद्धा इंटरसेक्ट होत नाही, इकडे सुद्धा इंटरसेक्ट होत नाही. मग जिकडं जात आहे ते, जिकडे जातात प्रॉपर वेने, तर इकडे जायला पाहिजे. मग इथे असतो आपला डोळा, म्हणजे इथूनच बेसिकली बघायचं असतं. सो इथून जर बघितलं तर इथे इमेज फॉर्म होते ती. ओके, तर इमेज जर बघाल तुम्ही, हे बघा ऑब्जेक्टपासून रेज जे आहे ते एवढे मोठे येत आहे. ठीक आहे, हा लेन्स मोठा का बरं यूज केला जातो? कारण ते जे रेज आहे ते खूप जास्त यावे म्हणून. ओके, खूप जास्त, कारण ऑब्जेक्टसुद्धा दूर आहे आणि मोठा आहे, त्यामुळे खूप जास्त रेज यावेत म्हणून हा मोठा घेतला जातो. ओके, आणि याला कॉन्व्हर्ट करून हा छोटा नंतर इमेज फॉर्म होतं. ठीक आहे. आता इथे हे जे FO आणि FE आहे ते आहे फोकल लेंथ ऑफ ऑब्जेक्टिव्ह. ही फोकल लेंथ का बरं आहे? कारण तुम्हाला माहिती आहे, कारण जिथे ऑब्जेक्टचे रेज कॉन्व्हर्ज होतात, समजा हा जर असेल तर जिथे कॉन्व्हर्ज होतात तो असतो याचा फोकस. तसं याच्यासाठी कॉन्व्हेक्ससाठी जिथे रेज डायव्हर्ज होतात आणि मागे इथे भेटल्यासारखे वाटतात तो फोकस. म्हणजे बेसिकली जिथे रेज एकमेकांना भेटतात तो फोकस असतो. इथे सुद्धा जो जिथे रेज एकमेकांना भेटतील तो फोकस. ओके, त्यामुळे इथे सुद्धा जिथे रेज भेटले आहे तो झाला फोकस,
आणि इथेच इंटरसेक्ट झाल्यामुळे इथेच इमेजसुद्धा फॉर्म होते. सो हे जे डिस्टन्स आहे ऑप्टिकल सेंटरपासून तर फोकसपर्यंतचं ते झालं फोकल लेंथ ऑफ ऑब्जेक्टिव्ह FO. फोकल लेंथ ऑफ ऑब्जेक्टिव्ह म्हणजे O. तर हेच इथून ऑब्जेक्टपासूनचं तर इथपर्यंत जे डिस्टन्स आहे ते झालं मग फोकल लेंथ ऑफ आयपीस FE. ओके, इथे सुद्धा फोकल लेंथ आहे FO. हा फोकस आहे बेसिकली. ओके, इथे इंडिकेट केलं नाही आहे बट हा फोकस आहे आणि ही फोकस ऑफ आयपीस FE. ठीक आहे, तर यांच्यामधलं डिस्टन्स म्हणजे ही फोकल लेंथ, याची ही फोकल लेंथ. ठीक आहे. ओके, मग इथे इमेज कशी काय फॉर्म होतात हे सर्व समजले तुम्हाला. ओके, इथे दिलं आहे काय आहे बघा की इन बोथ ऑफ दिस म्हणजे ह्या दोन्ही हे आहेत टेलिस्कोप्स इथे दिलेले आहे. तर या दोन्हीमध्ये काय होतं की द इमेज फॉर्म बाय ऑब्जेक्टिव्ह लेन्स ॲक्ट ॲज अ ऑब्जेक्ट फॉर द आयपीस. ठीक आहे, ह्यांनी फॉर्म केलेली इमेज इथे याच्यासाठी आयपीससाठी ऑब्जेक्ट म्हणून ॲक्ट करते. ठीक आहे, तर ते बघितलं आणि दोन्ही टेलिस्कोपमध्ये होतं. ऑब्जेक्टिव्ह हॅज लार्जर डायमीटर, लार्जर फोकल लेंथ बघितलं आहे आपण ते सुद्धा. ओके, म्हणजे मॅक्सिमम अमाऊंट ऑफ लाईट कमिंग फ्रॉम द डिस्टंट ऑब्जेक्ट कॅन बी कलेक्टेड. ते सांगितलं मी तुम्हाला की जास्त लाईट यावा म्हणून ऑब्जेक्टिव्ह लेन्स जास्त मोठा असतो, जास्त फोकल लेंथचा असतो. ठीक आहे, जास्त लाईट यावा म्हणून. ओके, कारण ऑब्जेक्ट जो आहे तो खूप दूर आहे आणि मोठा आहे त्यामुळे. ओके, तर तेच ऑन अदर हँड साईज ऑफ आयपीस इज स्मॉलर. हा जो आयपीस आहे त्याची साईज स्मॉलर आहे आणि स्मॉलर फोकल लेंथसुद्धा आहे. ठीक आहे, दोघांनाही अगेन मेटॅलिक ट्यूबच्या आतमध्ये फिट केलं जातं. कशा पद्धतीने इन सच अ वे दॅट डिस्टन्स बिटवीन देम कॅन बी चेंज. अशा पद्धतीने की त्यांच्यामध्ये डिस्टन्स कमी जास्त करता येईल. जसा ऑब्जेक्ट आहे त्यानुसार कमी जास्त चेंज करता येईल. यासाठी पुन्हा तेच की प्रिन्सिपल ॲक्सिससुद्धा अलॉंग द सेम लाईन. इथे सुद्धा प्रिन्सिपल ॲक्सिस सेम आहे. ठीक आहे, जनरली युजिंग द सेम ऑब्जेक्टिव्ह बट डिफरंट आय पीसेस डिफरंट मॅग्निफिकेशन कॅन बी ऑब्टेन. ठीक आहे, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह जो आहे तो सेम यूज केला जातो परंतु जो आय पीस आहे तो वेगवेगळा जर चेंज केला तुम्ही तर वेगवेगळं मॅग्निफिकेशन भेटतं. मॅग्निफिकेशन म्हणजे एखादी गोष्ट किती झूम करणे, ज्याला म्हणतो आपण मॅग्निफाय करणे, मोठी करणे. तर ते वेगवेगळं तुम्हाला जसं ऑब्जेक्ट आहे त्यानुसार तुम्ही आय पीस चेंज करून वेगवेगळं मॅग्निफिकेशन भेटवू शकता आणि मिळवू शकता. ठीक आहे, तर हा आहे रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप. इथे दिलेला रिफ्लेक्टिंग आलेला नाही. रिफ्लेक्टिंगमध्ये मिरर असतो. ओके, तर अशा पद्धतीने दोन्ही काम करतात. दोघांमध्ये सेम गोष्टी आहेत सर्व. दोन लेन्स आहे, ऑब्जेक्टिव्ह आहे, आयपीस आहे. ही लाईन प्रिन्सिपल ॲक्सिस सेम आहे दोघांसाठी देखील. हा फक्त इथे चेंज काय आहे तर हा छोटा आहे आणि हा मोठा आहे, तर तिथे त्याच्या उलट आहे. ओके, हा छोट्या गोष्टी झूम करण्यासाठी बघितला जातो, यूज केला जातो. तर हा मोठ्या गोष्टी आणि दूरच्या गोष्टी झूम करून बघण्यासाठी यूज केला जातो. ठीक आहे. ओके, तर त्यानंतर काय युजेस आहे आणखी तर ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट्स. ऑप्टिकल कुठले? कॅमेरा, प्रोजेक्टर, स्पेक्ट्रोग्राफ. त्या सर्वांमध्ये अशी एवढेच आहे का? नाही, खूप सारे आहे की ज्यांच्यामध्ये कॉन्व्हेक्स लेन्स यूज केला जातो. का बरं? तर तिथे इमेज किंवा जी लाईट रेज आहे त्यांना कॉन्व्हर्ज करण्यासाठी, कॅमेरामध्ये वगैरे कॉन्व्हर्ज करण्यासाठी. प्रोजेक्टर बघितलंच आहे तुम्ही, त्यात लाईट रेज एका जागी किंवा एका ठिकाणी कॉन्व्हर्ज करण्यासाठी कॉन्व्हेक्स लेन्स यूज केला जातो. तसंच स्पेक्टॅकल, चष्म्यांमध्ये फार सायटेडनेस ट्रीट करण्यासाठी, ते सुद्धा आपण आधी बघितलं आहे. फार सायटेडनेस किंवा हायपरमेट्रोपिया, बरोबर. तर याला ट्रीट करण्यासाठी स्पेक्टॅकल म्हणजे चष्म्यांमध्ये कॉन्व्हेक्स लेन्स यूज केले जातात. ठीक आहे. सो ओके, तर हे होते युजेस कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स लेन्सेसचे. ओके, काही डाऊट जर असतील या तुम्हाला काही नसेल समजलं तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. ओके, आणि शिकवणं जर आवडलं असेल तर प्लीज चॅनलला लाईकसुद्धा, व्हिडिओला लाईक करा. ओके, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, आणि तुमच्या मित्रांसोबत देखील शेअर करा. ठीक आहे. सो थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत अभ्यास करत राहा.